न्यूजच्या माध्यमातून आपण पोहोचलोय जुना आग्रा रोड बोले ट्रान्सपोर्टच्या शेजारी। आपण बघू शकता आपण आता पोहोचलोय महात्मा फुले कृषी युवक मित्र मंडळ, ज्यांचं वर्ष आहे 32वे। या मंडळाचं वैशिष्ट्य गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक स्वरूपाचा जो सल्ला देणारे हे मंडळ असेल। मंडळाचे अध्यक्ष उद्धवराजे, त्याचप्रमाणे या पिंपळाचे विद्यमान उपसरपंच विनायक चंद्रकांत खोडे हे आपल्या समेत आणि संपूर्ण महात्मा फुले कृषी युवक मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी इथं जमलेले। तर आपण बघू शकतात की रायगडाचा देखावा जे छत्रपती आपल्या सर्वांचा आराध्य दैवत आहे, या आराध्य दैवताचा त्यांनी हा देखावा निर्माण करून एक शिव संदेश आणि छत्रपती महाराजांचा आदर्श या आपल्या येणाऱ्या सर्व पिढीला, आलेल्या बाळगोपाळांना, तरुणांना, ज्येष्ठांना सांगण्याचा यांचा प्रयत्न होता। तर मी या पिंपळाच्या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रथमतः यांच्याकडून जाणण्याचा प्रयत्न करतो की विनायक भाऊ, आम्हाला सांगा की तुम्ही जो रायगडाचा देखावा आपण निर्माण केलेला आहे याच्या मागचा आपला उद्देश काय? याच्या मागचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची जी स्थापना केली ती सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन आणि सर्व 18 ज्या पगड जाती यांना बरोबर घेऊन जनतेचं राज्य या राज्यात देशात निर्माण केलं। याच हेतूने या नगरीमध्ये संपूर्ण छत्रपतींचा एक वारसा हा पुढे चालावा या उद्देशाने आम्ही दरवर्षी वेगवेगळे देखावे निर्माण केले आणि यावर्षी पण आम्ही एक नवीन संकल्पना घेऊन शिवाजी महाराजांचा जो देखावा आहे हा निर्माण केला। निश्चित विनायक भाऊ, ज्या प्रकारे आपण आपला सामाजिक कार्य संपूर्ण पिंपळगाव नगरीला माहिती आहे, त्या प्रकारे तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जी संकल्पना आहे ही निश्चित एक शिवमय वातावरण इथं निर्माण झालेलं आहे। आम्ही बघितलं की रायगडावरचं हे दर्शन झाल्यानंतर जे भाविक खाली येत आहे त्यांना एक प्रसन्नतेची, आदर्शतेची आणि एक ऊर्जात्मक लाट त्यांच्यामध्ये संचारते। आता आपण जाणून घेऊया या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय उद्धव भाऊ, आपला उद्देश काय हा देखावा निर्माण करण्यामागचा? देखावा शिवाजी महाराजांचा जो रायगड किल्ला आहे त्याच्यात काय काय घडलं, कसं घडलं हे पोवाड्याच्या रूपात सांगितले जात आहे। जनतेला ते माहीत होत आहे आणि जनता जाऊन व्यवस्थित बघून त्या गडावर आणि त्याचा आनंद घेत आहे। ठीक, अतिशय निर्मळ उद्देश आहे। अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की छत्रपती महाराजांचे जे पोवाडे घातले जातात त्या पोवाड्यामधून महाराजांच्या गाथा सांगितल्या जातात। परंतु या मंडळाचं मी जी मराठी न्यूजच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अभिनंदन करेल, गावच्या वतीनं करेल, पंचक्रोशीच्या वतीनं करेल की महात्मा फुले ज्यांनी शिक्षणाचा प्रसार केला, ज्या महात्मा फुलेंमुळे जनसामान्यांना अधिकार, न्याय मिळाला आणि तेच आदर्श हे कार्य हे आपले माळी समाजाचे सर्व बांधव जे कुठल्याही जातीचा भेद न करता छत्रपती महाराजांनी जी शिकवण दिली 18 पगड जाती या सर्व समाजासाठी ज्या कार्यात्मक जी महाराजांची भूमिका होती तीच भूमिका हे मावळे हे करताय। तर दुसरा एक उद्देश, अजून एक उद्देश आहे। आता विनायकरावांना आता त्यांनी सांगितलं की अजून एक उद्देश आहे, ते सांगतील। महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी रायगडावरची जी समाधी आहे आणि शिवजयंतीचा उत्सव हा महात्मा फुलेंनी सुरू केला, त्या याच्यानेच आमच्या मनात एक अशी कल्पना आली, आपल्या मंडळाचं नाव महात्मा फुले आहे आणि महात्मा फुलेंच्या विचाराने आम्ही काम करतो आणि त्याच विचाराने छत्रपतींचं पण हे आहे, म्हणून छत्रपतींचा बी देखावा आपण केला पाहिजे अशी आमची भावना होती। गेल्या अनेक वर्ष आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे या गावामध्ये उभे केले आणि या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की हे मंडळ हे शेतकऱ्यांचं मंडळ आहे आणि या शेतकऱ्यांच्या मंडळातून गावामध्ये कोणाकडे वर्गणी मागण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं बुक घेऊन जात नाही। या मंडळाचे सर्व सदस्य जे आहे हे जवळजवळ 70 ते 80 सदस्य आहे, जे मार्गदर्शक मध्ये जे नावं तुम्हाला दिसतात हे स्वतः 5-5 हजार रुपये वर्गणी काढतात आणि मंडळाचे सदस्य आणि अध्यक्षपद हे आम्ही निलावाच्या याच्यातून किंवा त्याच्या माध्यमातून पैसे जमा करतो। कुठेही पैशाची वर्गणी कोणालाही फोन सुद्धा केला जात नाही की बा वर्गणी दे, हे दे। हे सर्व खरं जे लोकमान्य टिळकांनी जी संकल्पना राबवली आहे या राज्यामध्ये की गणेश उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले पाहिजे आणि गणेश उत्सव कसा साजरा केला पाहिजे, निश्चित या मंडळाचे सर्व कार्यकर्ते जेवढे कार्यकर्ते आहे, मार्गदर्शक आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ भरभराटीला चाललं आहे आणि याच्यातून खरंच म्हणजे वर्गणीच्या बाबतीमध्ये तर कुणी तुम्ही गावात जर विचारलं तर कोणाला साधा आमचा फोन सुद्धा गेलेला नाही। स्वतः सर्व मंडळाचे सदस्य वर्गणी आणून देतात आणि त्याच्यावरच साधारणतः 4-4.5 लाख रुपये खर्च केला जातो आणि त्याच्यातूनच याच्या मागे कोणत्याही या मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण चालत नाही। हे सर्व पक्षातले लोक या मंडळात काम करतात, हे एक वैशिष्ट्य या मंडळाचं
नंतर गणपती उत्सव संपल्यानंतर या मंडळाचे सर्व कार्यकर्ते जे ते आपल्या शेती कामाला मग्न होऊन जातात आणि आपल्या शेतीत रमतात असं हे मंडळ आहे. त्याच्यावर कोणत्याही राजकीय असं कुठलंही राहत नाही. हे खरंच एक सामाजिक मंडळ उभं राहिलंय आणि तीच परंपरा इथून पुढेही चालू राहील. धन्यवाद. निश्चित विनय भाऊ, आपला उद्देश अतिशय प्रामाणिक आणि आपण आता तो कृतीशील मध्ये उतरलेला आहे. आपल्या वेद पुराणांनी साधू संतांनी सांगितले की देवाचं रूप देवाला या धर्तीवर येत नाही, म्हणून तो मानवाच्या रूपात येत राहतो. आणि जेवढे वीर पुरुष असतील आपण प्रत्येक वीर पुरुषांची पूजन केलं पाहिजे, कधी विटंबनाने केले पाहिजे. त्यांचा संदेश हा जनतेचा समाजाचा उद्धार करण्याचा होता आणि आपल्या मंडळाने तीच भूमिका सदैव रूढ ठेवली. तर आम्हाला फार आनंद वाटला. जी मराठी न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपले आणि सर्व गावाच्या वतीने आपले आभार मानतो. आपण सर्वांनी एकदा वीर पुरुष महात्मा ज्योतिबा फुले की, छत्रपती शिवाजी महाराज की, नमः पार्वती माता हर हर. धन्यवाद सर्वांचे, धन्यवाद.